आज आपण बनवणार आहे ते भरलं वांग. घेतल्यात आपण लसणाच्या एक 4-5 कुड्या. मिरच्या घेतल्यात आपण 4. उन्हाळ्याचा पावसाळ्याचा टाईम आहे, अचानक ऊन पडत आहे, अचानक पाऊस येते. जास्त लई तिखट खाल्लं तर हे काम होऊन जाईल ओके. त्याच्यामुळे का हिशोबाने तिखट 4च बस. हे आपलं कुटायसाठीचं जुगाड. हे आपले शेंगदाणे, हे आपलं जुगाडी बेलनं आणि गलास. हे आपले 2 सेकंदात शेंगदाणे कुटून रेडी. हे आले आपले लसूण आणि मिरच्या. जुगाड तर तुम्हाला माहितीच आहे. हे आपला मिरच्याचा आणि लसूणचा ठेचा. हे आली आपली कोथिंबीर. कोथिंबीर आपली कापून घ्यायची. कोथिंबीर आपली घ्यायची कापून. एवढी होता होईल तेवढी बारीक मी त्याच्यात ती मिसळून जाईल व्यवस्थित. हे आपले आले मसाल्यात शेंगदाण्याचा कुटे, हे मीठ, हे आलं कांदा लसूण मसाला थोडासाच घेतला आहे, आणि हे मिरची आणि लसणाचा ठेचा आहे. ह्या मिरची आणि लसणाचा ठेचा, ही हलकीशी हळद, ही कोथिंबीर, आणि ही लाल मिरची पावडर आहे, ही बी घेतली थोडीशी चवीसाठी. ही लाल मिरची पावडर आहे, ही लाल मिरची पावडर घेतली. आता हे सगळं करायचं एकत्र करायचं आपल्याला चांगल्यापैकी मॅश करून. तुम्हाला जर असे ड्रायव्हरची किंवा गाडीची भाजीची याचे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा, नक्की फॉलो करा. हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे भरायचं आपल्याला वांग्यात. आपल्याला बनवायचे भरले वांगे. आपल्याला आता गाडीत आपण बनवणार आहे भरली वांगे. बाकी असा मसाला तयार झालाय. तर हे काय विषय, हे काय याच्यात काही कमी जास्त जरी वाटलं तरी हे गाडी फक्त बाहेर राहिल्यावर तुम्ही कसं सर्वाइव्ह करू शकता, किंवा तुमच्याकडे जे आहे याच्यात कसं काय दाखवून घेऊ शकता. हे याच्यात आपल्याकडे काय जास्त सुविधा नसल्यामुळं हे फक्त जसं जमन असं केलेलं आहे. हे पण चांगलं आहे, याच्यात काही विषय नाही, दुमत नाही. तुमच्या मिक्सरपेक्षा, म्हणजे मशिनरी आयटमपेक्षा, हे सगळ्यापेक्षा हे एकदम उत्तम आहे. याच्यात काही वाद नाही, दुमत नाही. असं तुम्ही बी घरी ट्राय करून बघा, काही फरक पडत नाही. घरी ट्राय करून बघा. असं हिरव्या मिरच्याचं एकदम दाखवतो तुम्हाला, एकदम कसं टेस्टी होतं, काय होतं ते एकदम रितसर दाखवणार. हे आले आपले वांगे. मी 4 वांगे आणले होते, ते काय जास्त फ्रेश नव्हते, त्याच्यामुळे 4च आणले ना. एकल्याला बासे बी 4 बी भरपूर झाले, काही विषय नाही. आता ते आपला प्लसमध्ये चौकोनी टाईपमध्ये त्याला काप करून घ्यायचे. असे फर्स्ट क्लास चौकोनीमध्ये का त्याचे काप करून घ्यायचे 4. त्याच्यात आपल्याला आता हे मसाला भरायचा आहे. ते आले आपले वांगे. हे दुसरं तसंच सेम पद्धतीने वांगे बघून घ्या. हे जाळ्या असू शकतात किंवा काय, पाऊस काळ्यात राहत नाहीत वांगे जास्त, उन्हाळ्यात राहते ते, पाऊस काळ्यात मग तीच खेरमेर असते मागे उरलेली. त्याच्यामुळे वांगे थोडे बघून घ्या. वांगे चांगले येते, कवळेच आहेत वांगे, पण ते तिथे बी कटाळलेलेच होते, म्हणजे सुकलेलेच होते. त्याच्यामुळं काही विषय नाही, वांगे बघून घ्या हे असे. आपल्याला आता भरायचं आपल्या वांग्यात मसाला बनवलेला. आपण जेवढा बसिता येईल तेवढा बसून द्यायचा, म्हणजे मग ते चांगलं मसाल्यात फ्राय होऊन जाते. हिरव्या मिरच्याचं शक्यतो कोणी लई करीत नाही, पण लाल तिखट जास्त मला आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी हिरव्या मिरच्याचंच केलं. आपल्याला याच्यात खोबऱ्याचा किस पण ॲड केला असता तरी चालला असतं. पण आता विषय कसा आहे, आपल्याकडं जे आहे त्याच्यात आपल्याला कसं सर्वाइव्ह करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. बाकीचा काही विषय नाही त्याच्यात.
हे आपले सगळे आता वांगे जवळजवळ हे भरून झाले. हे आपले वांगी भरून रेडी. आज आपण बनवणार आहे ते भरलं वांग. एकदम हलक्या आचेवर त्याला परतून घ्यायचं, व्यवस्थित शिजून घ्यायचं. याला आपलं तेल, याला आपण तिसरं चिकन मसाला. याला हलक्या आचेवर फ्राय करून घ्यायचं थोडंसं. असे लाल तांबडे होस्तवर जरा. हे थोडा मसाला बी आपल्याकडे हाई आहे, हे आपण टाकून देऊ. याला तोपर्यंत थोडं 5 मिनटं हालीत आहे का व्यवस्थित परतून घ्यायचा. पूर्ण 100% परतून घ्यायचा प्रयत्न करू, होता येईल तेवढं. त्याची काळीपाट झाली पाहिजे सगळीकडून चौकून, म्हणजे मग ते परातलं म्हणायचं. हे आपला बैंगन मसाला. वांगी एकदम व्यवस्थित परातलेत. आता थोडासा मसाला शिल्लक उरलेला आहे, तो मसाला आणि थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आपल्याला सुक्कच बनवायचं, आपल्याला रस्सा बनवायचा नाही, सुक्कं बनवायचं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं की लागू नाही, थोडं व्यवस्थित शिजून निघावं. त्यासाठी का थोडासा पाणी टाकून हे राहिलेला बाकी आपला राहिलेला थोडा मसाला आहे का हे टाकून द्यायचा. हे आपला बैंगन मसाला रेडी.